प्रेग्नन्सीमध्ये जिथे की तिला चांगलं एन्व्हायरमेंट दिलं गेलं पाहिजे, जिथे की तिला हॅपीनेस दिला गेला पाहिजे, तिला करेज दिला गेला पाहिजे, तिथेच पाय खेचण्याचं काम केलं जातं, तिला टॉर्चर करण्याचं काम केलं जातं. आणि बिकॉज ऑफ दॅट जे आईवडील ज्यांना येणारं बाळ म्हणजे आपल्या वंशाचा दिवा वाटतं, तर त्याच वंशाच्या दिव्याला बिघडण्याचं काम, बिघडवण्याचं काम हे आजी आजोबा म्हणजे होणारे आजी आजोबा करत असतात. बट ही ऑटिस्टिक बाळं निर्माणच का होत आहेत? याचं कारण आहे स्ट्रेस. गर्भवती महिलेला असणारा स्ट्रेस, तिचं होणारं सफरिंग त्या बाळाला आयुष्यभरासाठी सफर करायला लावतं. आणि ही परिस्थिती जर बदलायचं असेल तर मला वाटतं की गर्भसंस्कार आज काळाची गरज आहे. बाळ ज्ञान कुठून घेतंय? विश्वातून घेतंय. आणि किती घेतंय? तर त्याच्या कपॅसिटीनुसारच घेतंय. मग त्याच्या कपॅसिटीज मुळात खूप कमी बनलेल्या असतील, छोट्याशा बनलेल्या असतील, तर तुम्ही बेस्ट स्कूल, बेस्ट टीचर, बेस्ट ट्युशन देऊन फायदा काय? दिलेलं बेस्ट वेस्ट आहे. सो त्यामुळे बाळाला डिलिव्हरी नंतर नाही तर डिलिव्हरीच्या आधी वेळ दिला पाहिजे. ऐकणाऱ्या मला प्रत्येक आईला किंवा त्या कपलला मला विचारायचं आहे की प्रेग्नन्सीचे 9 महिनेच मिळालेले आहेत. बाळ अगदी तुमच्या युट्रसमध्ये आयुष्यात एकदाच येणार. म्हणजे एकही मिनिट डिलिव्हरी झाली, एकदा का नाळ कापली की हे बाळ परत तुमच्या युट्रसमध्ये कधीच येणार नाही. नेचरनं, निसर्गानं या आईला एवढं मोठं वरदान दिलेलं आहे की प्रोसेस न फॉलो केल्या गेल्यामुळे मिसकॅरेजेसचं प्रमाण, ज्या स्ट्रेसमुळे मिसकॅरेजेसचं प्रमाण, स्ट्रेसमुळे इनफर्टिलिटीचं प्रमाण. आज इनफर्टिलिटीचा जर रेट काढला तर 10मध्ये 3 ते 4 लोकांना बाळ होत नाही, ही परिस्थिती आहे. गर्भसंस्कार केल्याचा परिणाम काय झाला तर आत्तापर्यंत रिकग्नाईज झालेली ही 38 बाळं आहेत. सो कोणी खूप अर्ली एजमध्ये स्टेअर क्लाइंब केलं, कोणी चेसबोर्ड अरेंज करतं यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कोणी आज माझ्याकडे जवळजवळ 1000 बाळं पाहता येतील आपल्याला जी की अगदी 3, 4, 5 महिन्यांमध्ये बोलत आहेत. सो प्रत्येक पती पत्नीला माझं हे चॅलेंज आहे की तुम्ही गर्भसंस्कार करा. तुमच्या बाळाला सर्वगुण संपन्न हवं असं तुम्ही म्हणताय ना, मग ही चुनौती स्वीकार करा की दररोज 9 महिन्यांसाठी हे तुम्हाला 90 मिनटं 9 महिन्यांसाठी दररोज कन्सिस्टंटली द्यायचेच आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे हा गर्भसंस्कारावरती होणार आहे. आणि आजचे जे गेस्ट आहेत हे भारतातले नंबर 1 कोच आहेत गर्भसंस्काराचे. त्यांचं नाव आहे डॉक्टर विष्णू माने. नमस्कार दादा. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. सगळ्यात आधी एक शॉर्ट इंट्रोडक्शन तुम्ही आपल्या ऑडियन्सला करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर विष्णू माने, स्टार मेंटॉर, माइंड अँड गर्भसंस्कार कोच. गेली 27 वर्ष हिप्नॉसिस, सबकॉन्शियस माइंड या विषयांचा अभ्यास करत राहिलो आणि गेली 5.5 वर्ष गर्भसंस्कारांवरती काम करतो आहे. सो गर्भसंस्कार हे एक असं सायन्स आहे ज्याच्यामध्ये एक आई आपल्या बाळाला गर्भामध्येच डिझाईन करण्याचं काम करत असते. आणि ते डिझायनिंग करणं कशा पद्धतीनं सोपं आहे आणि किती एक उत्कृष्ट पिढी सर्वगुण संपन्न बनवणं सोपं आहे, हे या सायन्सच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे. आणि त्यासाठी जिजाऊंचे बाळकडू ही कार्यशाळा आपण महाराष्ट्रासाठी घेत असतो. वेगवेगळ्या शहरांमध्ये ही कार्यशाळा होते किंवा ऑनलाईन बेसिसवरती सुद्धा ह्या कार्यशाळेचा लाभ घेता येतो. उद्देश एकच आहे, मी नेहमी सांगतो की आई बनली पाहिजे, आई घडली पाहिजे. अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा. और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजामा बनना होगा. सो आई कणखर आणि खंबीर घडली पाहिजे. आणि त्याच हेतूनं ही चळवळ म्हणून या कार्यशाळा किंवा अवेअरनेस प्रोग्राम आम्ही घेत असतो. आणि आज सांगायला खूप अभिमान वाटतो की संपूर्ण जगभरामधून आज 25पेक्षा अधिक कंट्रीजमधून लोक या गर्भसंस्कारांच्या कार्यशाळेसाठी जोडले गेले. 3 लाखांपेक्षा अधिक लोक आत्तापर्यंत कार्यशाळा अटेंड केलेल्या आहेत. आणि अनेक लोक आहेत, हजारो लोक आहेत जे 9 महिने या प्रोसेसला फॉलो करत आहेत. सो उद्देश सुरुवातीलाच मला सांगायचं आहे की यस, एक पिढी बदलायची असेल तर आई बदलली पाहिजे. आणि आईनं 9 महिन्यांमध्ये कसं बदलायचं आणि स्वतःच्या गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळाला कसं डिझाईन करायचं, ती का डिझाईन करू शकते आणि कशी डिझाईन करू शकते, याबद्दलचं डिटेल मार्गदर्शन या पॉडकास्टमधून तुम्हाला मिळेल. नक्की नक्की. मी पण खूप एक्सायटेड आहे बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी. आणि मला हे विचारायचं आहे, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय आहे?
गर्भसंस्कार म्हटलं ना, आपल्या सर्वसाधारण पिढीमध्ये काय आहे की गर्भसंस्कार हा शब्द जरी उच्चारला तरी असं वाटतं की हिंदू धर्माशी निगडीत असणारं एखादं हे काहीतरी ॲक्टिव्हिटीज आहे किंवा पूजापाठ आहे, धार्मिक विधी आहे, असंही बरेचदा वाटतं. बट मला या प्रश्नाच्या माध्यमातून लोकांना सांगता येईल की गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाही आहे. तर गर्भसंस्कार हे अत्याधुनिक किंवा सायंटिफिक असं आहे आणि हे कोणत्याही जाती धर्माशी जोडलेलं असं हे कार्य नाही आहे. जिथे आईच्या प्लॅसेंटामध्ये किंवा आईच्या गर्भामध्ये प्लॅसेंटाला जोडलेलं असताना जे बाळ डेव्हलप होतं, ते बाळ डेव्हलप होण्याची प्रक्रिया कुठल्याही जाती धर्मानिहाय बदलत नाही आहे. त्यामुळे गर्भात बाळ बनत असताना प्रत्येक आईनं जी विधी फॉलो केली गेली पाहिजे त्या बाळाच्या बेटरमेंटसाठी, त्याच कार्याला गर्भसंस्कार असं आपण म्हणतो. सो वेगवेगळ्या भाषेत जसं इंग्रजीमध्ये याला प्रीनेटल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज आपण म्हणतो. सो हे मुळात धार्मिक विधी नाही आहे. तर इथे आईच्या भावनांचा, आईच्या मानसिकतेचा, आईच्या कणखरतेचा, आईच्या इमोशनचा त्या बाळावरती होणारा परिणाम असतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारं असं हे एक ॲक्टिव्हिटीज मी म्हणेन, ज्या ॲक्टिव्हिटीजला गर्भसंस्कार नावानं संबोधलं जातं. पण आजच्या काळामध्ये हे किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. कारण काय आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा महिला नॉन वर्किंग होत्या त्यावेळेला अजाणतेपणे का होईना पण गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी खूप सारा वेळ देत होत्या. अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होत्या. जसं तुम्हाला आठवत असेल, सर्वसाधारण 30-40 वर्षापूर्वीची जर का आपण आई पाहिली तर ती गर्भवती महिला 40 वर्षापूर्वी काय करायची? पहिली तर गोष्ट, ती नॉन वर्किंग होती, तिच्याकडे वेळ असायचा. घरातली कामं करत असताना ती काय करायची? तर येणाऱ्या बाळाचा विचार करत राहायची आणि येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करायची किंवा आणखी काही तिच्या बाळाला लागणारी टोपडी किंवा काय हे विणकाम करायचं काम करायची. सो इथे अजाणतेपणे ती राईट ब्रेन डेव्हलपमेंटचं काम करत होती. म्हणजे याला क्रिएटिव्ह टास्क म्हणतात. ती आई जेव्हा हातामध्ये लोकर घेऊन येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करत आहे, जेव्हा ती विणकाम करत बसलेली असेल त्यावेळेला तिच्या डोक्यात विचार कोणाचा असेल? बाळाचा. ॲब्सोल्युटली. म्हणजे इमोशनली बाळाबरोबर एक बॉन्ड क्रिएट होण्याचं काम क्रिएट होत होतं. ॲज वेल ॲज ही स्वेटर विणण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती क्रिएटिव्ह टास्क आहे. आणि ती क्रिएटिव्हिटी आहे, ती जेव्हा क्रिएटिव्हिटी करायची तर त्याचा राईट ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला फायदा होत होता. सो पूर्वीच्या काळी खूप साऱ्या प्रमाणामध्ये अशा अनेक गोष्टी केल्या जायच्या कारण स्त्रीकडं वेळ होता आणि ती गर्भातल्या बाळासाठी अशा काही ॲक्टिव्हिटीज करत राहायची. पण आत्ताची परिस्थिती बदललेली आहे. करेक्ट. आत्ता जेव्हा सगळे लोक म्हणजे बिझी आहेत, सर्वांना जॉब करणं गरजेचं आहे, अशा या परिस्थितीमध्ये जॉबचं प्रेशर, स्ट्रेस, त्याचबरोबर दिवसभराची म्हणजे असणारी धावपळ, या सगळ्यांमध्ये त्या गर्भवती स्त्रीला गर्भात वाढणाऱ्या स्वतःच्या बाळाला डेव्हलप करण्यासाठी म्हणून वेळ देणं आज शक्य नाही आहे. आणि बरेचदा आईला हे माहिती देखील नाही आहे की माझं बाळ जे सर्वगुण संपन्नता घेणार आहे ते माझ्याकडूनच घेऊन येणार आहे. माझ्याच अनेक कृतींचा, विचारांचा, भावनांचा त्या बाळावरती परिणाम होतोय हे आजच्या स्त्रीला माहिती नाही आहे. आणि त्यामुळे बरेचदा आजची जन्माला आलेली बाळं जे आहेत ते ॲडव्हर्स इफेक्टनी जन्माला येत आहेत. म्हणजे काय, आज सर्वसाधारण म्हणजे पिडॅट्रिक्स जे डॉक्टर्स आहेत ते सांगतात की सर्वसाधारण 10पैकी 6 बाळांमध्ये वेगवेगळे इश्यूज असलेले आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ गतिमंद, मतिमंद, ADHD, ऑटिझम, अशा प्रकारचे इश्यूज अनेक बाळांमध्ये आज बघायला मिळतात. हायपर ॲक्टिव्ह बाळं मिळतात. याचं कारण काय की अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी करायला आज आईकडे वेळ नाही आहे. ती अशी ॲक्टिव्हिटी करत नाही आहे. ती स्वतः स्ट्रेस्ड आहे, ती स्वतः प्रेशराइज्ड आहे. आणि जेव्हा ती स्वतः स्ट्रेस्ड, प्रेशराइज्ड आहे आणि त्या काळामध्ये तिच्या गर्भामध्ये वाढणारं जे बाळ आहे त्याच्यावरती पण त्या गोष्टींचा परिणाम होतो आणि त्यामुळे जन्माला आलेलं बाळ हे कुठेतरी आज अशा प्रकारच्या इश्यूजमध्ये असलेलं बघायला मिळतं. मध्यंतरी एका पॉडकास्टमध्ये एक मॅडम आहेत ज्या ऑटिस्टिक बाळांवरती काम करतात. सो त्यांना मी जेव्हा विचारलं की खरंच आज तुम्ही एवढ्या ऑटिस्टिक बाळांसाठी तुम्ही काम करताय, बट ही ऑटिस्टिक बाळं निर्माणच का होत आहेत, तर त्यांचं स्पष्ट कारण होतं की याचं कारण आहे स्ट्रेस. गर्भवती महिलेला असणारा स्ट्रेस, तिचं होणारं सफरिंग त्या बाळाला आयुष्यभरासाठी सफर करायला लावतं. आणि ही परिस्थिती जर बदलायचं असेल तर मला वाटतं की गर्भसंस्कार आज काळाची गरज आहे. फक्त बाळ सर्वगुण संपन्न व्हावं हा त्यापुढचा हेतू आहे. मी म्हणतो की बाळ सध्या पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सुद्धा निरोगी असावं, यासाठी गर्भसंस्कार काळाची गरज आहे. ओके. तर आता तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की
प्रत्येक म्हणजे घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्यासारखे तर नाही, पण ती ताकद, ते विचार तसं असणं प्रत्येक घरामध्ये गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर ही संकल्पना जी आहे ती इतिहास नाहीतर मग शास्त्रामध्ये कुठे दिसते का? हो, जसं हिंदू कल्चरमध्ये शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे, 16 संस्कार सांगितले गेलेले आहेत. त्या 16 संस्कारांमध्ये दुसरे 2 नंबरचे असणारे संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. शिवाय आपण अभिमन्यूंची स्टोरी बरेच जणांनी ऐकलेली आहे की गर्भात वाढणाऱ्या अभिमन्यूंना चक्रव्यूह भेदनाचं ज्ञान झालं. सो गर्भसंस्कारांविषयी जर पाहिलं तर पुरातन काळातला त्याला इतिहास असलेलं आपल्याला जाणवतं. वेदांमध्ये गर्भसंस्कारांबद्दलचा उल्लेख केलेला आहे. तर सर्वसाधारण ही प्राचीन परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, ज्या माध्यमातून गर्भास्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या बाळावरती काही चांगले परिणाम व्हावेत. फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या ते बाळ कणखर खंबीर बनावं यासाठी सांगितली गेलेली ही क्रिया आहे. आणि डेफिनेटली या क्रियेचा काही खूप चांगला परिणाम आज आम्ही पाहतो आहे. गेल्या 5 वर्षात जे काही हजारो लोक आमच्याकडे जोडले गेले, ज्या आईनं 9 महिन्यांसाठी किंवा जो काही वेळ आहे तिच्याकडं तो या गर्भातल्या बाळाला दिला, वेगवेगळ्या ब्रेनसाठीच्या ॲक्टिव्हिटीज, सेन्सरी ऑर्गनच्या ॲक्टिव्हिटीज, कॉन्सन्ट्रेशन, पीस, स्टॅबिलिटीसाठीच्या काय ॲक्टिव्हिटीज, या ॲक्टिव्हिटीज ज्या आईनं या 9 महिन्यांमध्ये केल्या, निश्चितच तिचं बाळ आज वेगळं आहे. त्याच्या बाळामध्ये काही प्रचंड वेगळ्या क्वालिटीज आणि गुण जाणवत आहेत. आणि हे मी सांगतो आहे असंच नाही आहे, तर आज WHO सुद्धा मान्य करतं आहे की गर्भास्थित अवस्थेमध्ये असताना त्याला जे काही वातावरण आईच्या माध्यमातून मिळालेलं आहे, ज्या भावना मिळालेल्या आहेत, ज्या इमोशन्स मिळालेल्या आहेत, त्याचाच परिणाम त्या बाळामध्ये असलेला आज बघायला मिळतं. सो आईच्या भावनांचा परिणाम गर्भास्थित अवस्थेतल्या बाळावरती होतो हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, WHO जे आहे, त्यांनीसुद्धा आज मान्य केलेलं आहे. सो डेफिनेटली या बाळावरती आईच्या भावनांचा परिणाम होतो. पण आत्ता जी काही कल्चर बदललेलं आहे, पिढी बदललेलं आहे, सो आत्ताच्या ॲडव्हान्स काळामध्ये ज्या आई होऊ पाहत आहेत, प्रेग्नंट महिला ज्या आत्ता आहेत, त्यांच्यामध्ये या गोष्टींचा अवेअरनेस नाही. आणि अजाणतेपणे म्हणजे प्रत्येक आईवडिलांना स्वतःचं बाळ प्यारं आहे, स्वतःच्या बाळासाठी आई काहीही करायला तयार आहे. बट हे कधी? डिलिव्हरीनंतर, जेव्हा बाळ त्या स्त्रीच्या गर्भामध्ये डिझाईन होत आहे, तेव्हा मात्र म्हणजे ती आई हवे ते बदल घडू शकते, हवं तसं चेंजेस करू शकते. तो काळ तिच्या हातातून निसटून चाललेला आहे. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा प्रॉब्लेम्स येत आहेत, बाळांमध्ये इश्यूज आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यावेळेला हे कपल जागरूक होत आहेत. त्यावेळेला आपण काहीही करू शकत नाही, पश्चातापाशिवाय दुसरं काहीही करता येणार नाही. त्यामुळे एक पाऊल आधी ॲडव्हान्स स्टेजला येऊन या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसला जाणून घेणं आणि ती 9 महिने फॉलो करणं, मला वाटतं की प्रत्येक आईला आपल्या बाळाला जर का उत्कृष्ट बनवायचं असेल तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सो हे फॉलो केलंच गेलं पाहिजे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच महिलांना आता आहेत ज्यावेळी ते प्रेग्नेंट असतात. असं काय प्रिकॉशन्स, नाही तर असं काय लक्षात ठेवलं पाहिजे एका आईला जी प्रेग्नेंट आहे, त्यांचं जे मूल आहे म्हणजे हेल्दी जन्माला येईल? त्याच्यासाठी पूर्ण प्रोसेस आहे. पहिली गोष्ट तर मी नेहमी सांगत असतो की आजकाल काय झालेलं आहे, मॅटर्निटी लिव्ह मिळते, पण आम्ही कधी घेतो ती? म्हणजे 6 महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह असेल तर 1 महिना आधी डिलिव्हरीच्या, किंवा तोही घेतला जात नाही. नॉर्मली लोक प्रिफर करतात की डिलिव्हरीनंतर मला बाळाला वेळ द्यायचा. मी म्हणतो डिलिव्हरीनंतर बाळाला वेळ द्यायची गरजच नाही आहे जर डिलिव्हरीच्या आधी तुम्ही वेळ दिलात. कारण आधी जर का वेळ दिलात तर तुम्ही स्वतःला पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह बनवू शकता. गर्भसंस्कारांची मी डेफिनेशन सांगत असतो ती अशी आहे की गर्भसंस्कार म्हणजे कोणताही धार्मिक विधी नाही आहे, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. मग डिलिव्हरीच्या आधी या 9 महिन्यांमध्ये आई जर का पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह, कन्सिस्टंट, एनर्जेटिक अशी जर राहिली तर डेफिनेटली त्या प्रत्येक गोष्टींचा त्या गर्भातल्या बाळावरती खूप उत्कृष्ट परिणाम होतो. बाळ काम, कूल, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह असलेलं बघायला मिळतं. बट इथे जर का वेळ दिला नाही, तुम्हाला वाटलं की डिलिव्हरीनंतर वेळ देऊ, तर डिलिव्हरीनंतर जेव्हा बाळाच्या ह्या बेसिक गोष्टीच, कारण मी नेहमी सांगतो गर्भात वाढणारं बाळ आहे ना, ते कशा पद्धतीने वाढतं आहे, तर गर्भात जेव्हा पित्याकडून बीज येतो, तो आलेला बीज स्त्री गर्भामध्ये युट्रससोबत जोडला जातो आणि तो 9 महिने तिथे स्थिरावतो. त्या 9 महिन्यांमध्ये
आई त्या बाळाला म्हणजे जेव्हा ते बाळ प्लासेंटाला जोडलेलं आहे तेव्हा त्या बाळाला काय देते तर स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं हे आयुष्यभराचं वरदान देत असते. आता स्वभाव आपण म्हणतो ना की प्रत्येक व्यक्तिमत्वाचा एक स्वभाव आहे, बाय बर्थ स्वभाव आहे. जसं जन्माला आलेलं बाळ एखादं खूप चिडचिड आहे, एखादं खूप रागीट आहे, एखादं खूप शांत, पीसफुल, स्माइलिंग आहे. सो हा बाय बर्थ स्वभाव आहे. स्वरूप म्हणजे बाह्य स्वरूप, जे काही रंग आहे बाळाचा, नाक असेल, डोळे असेल, कान असेल, केस असतील, हे स्वरूप हे गर्भातच बनतं आहे. स्वभाव गर्भातच बनतो आहे. संस्कारांचं जे संस्कार आपण म्हणतो ते गर्भातच मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपॅसिटीज. आता कपॅसिटीज आपण म्हणतो ना की ग्रास्पिंग कपॅसिटी. जेव्हा शाळेत असतो आपण त्यावेळेला वर्गातल्या 40 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला म्हणजे म्हटलं जातं की बाबा अरे हा जास्त हुशार आहे, त्याची ग्रास्पिंग कपॅसिटी जास्त आहे, हा जरा कमी आहे. तर ती ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणजे नेमकं काय तर जन्माला येणारं बाळ ज्ञान घेऊन येत नाही. बरोबर. जन्माला आल्यानंतर त्याला आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये पाठवू त्या पद्धतीनं ते तिथलं ज्ञान कॅच करतं. आता कॅच करण्याची कपॅसिटी म्हणजे जगात हे विश्व काय ज्ञानाचा महासागर आहे, भरपूर ज्ञान पडलेलं आहे. असंख्य कुठल्याही क्षेत्रातलं हवं तेवढं ज्ञान घेतलं तरी पण आयुष्यात ते घेऊन संपणार नाही, एवढं ज्ञान अवेलेबल आहे. पण ज्ञान म्हणजे हा महासागर आहे. तुम्ही एक बादली घेऊन आलात आणि त्या बकेटभर त्या बादलीभर पाणी घेतलं तर तुमची कपॅसिटी किती आहे एक बादलीची, तर तेवढंच तुम्ही घेऊ शकणार आहे. पण तुम्ही जर का एका मोठा असा पाईपलाईन 1000 किलोमीटर डायमीटरचा पाईपलाईन टाकला तर तेवढं ज्ञान पण तुम्ही घेऊ शकणार आहात ना. मग तुमची कपॅसिटी म्हणजे ती बाय बर्थ घेण्याची कपॅसिटी. आणि ही घेण्याची कपॅसिटी कोणावरती निर्भर आहे तर तुमच्या 5 सेन्सरी ऑर्गन्सवरती निर्भर आहे. जन्माला आलेलं बाळ ज्ञान कुठून घेणार आहे? जन्माला आलेलं त्याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान माहिती आहे का? त्याला जात माहिती आहे का? धर्म माहिती आहे का? काहीच माहिती नाही आहे. इथे आल्यानंतर त्याला जे दाखवलं जातं म्हणजे 5 सेन्सरी ऑर्गन्सला कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये आपण इनपुट डिव्हायसेस म्हणतो. त्या 5 सेन्सरी ऑर्गनला जे काही भेटतं ते मेमरीमध्ये जाऊन स्टोअर व्हायला लागतं. सो बाळ ज्ञान कुठून घेतं आहे? विश्वातून घेतं आहे. आणि किती घेतं आहे तर त्याच्या कपॅसिटीनुसारच घेतं आहे. मग त्याच्या कपॅसिटीज मुळात खूप कमी बनलेल्या असतील, छोट्याशा बनलेल्या असतील तर तुम्ही बेस्ट स्कूल, बेस्ट टीचर, बेस्ट ट्युशन देऊन फायदा काय? दिलेलं बेस्ट वेस्ट आहे जर ते घेऊ शकत नसेल तर. सो त्यामुळे बाळाला डिलिव्हरी नंतर नाही तर डिलिव्हरीच्या आधी वेळ दिला पाहिजे. हा जो काही मूळ प्रश्न होता की त्या पीस आणि स्टॅबिलिटीमध्ये ह्याच्यावरती काही फरक पडतो का, एक उदाहरण देईन. निहिरा नावाची एक मुलगी आहे, तिच्या आईनं आपल्याकडे गर्भसंस्कार केले. आई जॉबच्या कारणाने, व्यवसायाच्या निमित्ताने परदेश दौरे भरपूर होत असायचे, पती पत्नी फिरत असायचे. आईला वाटायचं की आता प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली म्हणजे फ्रीडम संपलं, बाळ आलं की आपल्याला रिस्ट्रिक्शन्स येणार, एवढं फार फिरता येणार नाही, अडथळे येणार, अडचण येणार. मला वाटतं की आत्ताच्या प्रत्येक कपलला असं हे प्रश्न पडलेले असतात की आईला तो प्रश्न होता. आईनं आमचं वर्कशॉप केलं, 9 महिनेसाठी गर्भसंस्कारांसाठी जोडली गेली. 9 महिने आईनं ही सगळी प्रोसेस फॉलो केली आणि त्यानंतर आईनं फीडबॅक दिला की आई सांगते की सर मला हे आधी असं वाटायचं की माझं फ्रीडम संपेल पण नाही, असं नाही झालं. थँक्यू. का तर हे 9 महिने मी जे काही तुम्ही सांगितलेली प्रोसेस फॉलो केली आणि त्या प्रोसेसचा परिणाम असा झाला की आत्ता ती निहिरा 20 महिन्यांची आहे आणि 20 महिन्यांच्या एजमध्ये निहिरा 19 देश, 45 फ्लाईट आणि 3 कॉन्टिनेंट फिरून आलेले आहे. अच्छा. आई सांगते की आमचं बाळ एवढं कोऑपरेटिव्ह आहे, एवढं शांत आहे, एवढं म्हणजे की बस पीस आणि स्टॅबिलिटी त्या बाळाकडे आहे. कसलाही क्रँकीनेस नाही आहे, कसलाही त्रास नाही आहे. सो आई म्हणते की वी आर सेलिब्रेटिंग आवर मदरहुड, सेलिब्रेटिंग आवर पेरेंटहुड. म्हणजे एक लहान मुलं सतवतात, नंतर ट्रॅव्हलिंगमध्ये ते म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात. विचार करा ना की 20 महिन्याच्या एजपर्यंत 45 फ्लाईट ते बाळ फिरून आलेलं आहे, 19 देश, 3 कॉन्टिनेंट फिरून आलेलं आहे आणि पॅरेंट्स आर हॅपी, बेबी इज हॅपी, एव्हरीथिंग इज हॅपी. बरेचदा याच्या विपरीत परिस्थिती आपल्याला आजूबाजूला बघायला मिळते. आज कन्सिव्ह झाल्यानंतर एक्सायटेड असणारं कपल डिलिव्हरी झाल्यानंतर फ्रस्ट्रेटेड आपल्याला बघायला मिळतं, कारण बाळ प्रचंड क्रँकी आहे, प्रचंड त्रास देत आहे, प्रचंड. आणि मग या सगळ्यामध्ये फक्त ते कपलच नाही तर संपूर्ण घर अनस्टेबल झालेलं बघायला मिळतं, फ्रस्ट्रेटेड झालेलं बघायला मिळतं. मग हा परिणाम कशाचा आहे की आधी वेळ दिला नाही. हे प्रत्येक गोष्ट डिझाईन होती ती गर्भामध्ये बनत होती, ती 5 सेन्सरी ऑर्गन, ती ग्रास्पिंग कपॅसिटी गर्भामध्ये 9 महिन्यांमध्ये बनत होती. त्यावेळेला तुमच्याकडे वेळ नव्हता, तुम्ही तेव्हा वेळ दिला नाही, तुम्ही आता डिलिव्हरी नंतर वेळ देत आहे. नंतर ह्या सगळ्या गोष्टी आल्या
की मग फ्रस्ट्रेट होणं, मग दवाखान्यांकडं हे पळणं, चालू होतं. काउन्सिलरकडे जाणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. सो बेस्ट थिंग मी नेहमी सांगतो, कोणतीही गोष्ट उत्कृष्ट केव्हा बनते ती प्रोसेसमध्ये असताना. जसं की आता माझ्याकडे हा फोन आहे, हा फोन उत्कृष्ट कधी बनल्यानंतर मी फक्त यूज करणार आहे याचा. हो. पण मला बनत असताना जर मला क्लॅरिटी असेल, मला काय हवं आहे, मला किती GB रॅमचा हवा आहे, काय कपॅसिटीचा हवा आहे, आणि बनत असताना त्या पद्धतीनं प्रोसेसमध्ये फोकस केला तर बनत असताना हवा त्या साईजचा, शेपचा, गुणांचा, क्वालिटीचा, कपॅसिटीचा बनवता येईल. एकदा का बनला की आता मला फार करता येत नाही, मी फक्त बनल्यानंतर मार्केटमध्ये आला की मी फक्त याला यूज करणार आहे. बाळाच्या बाबतीतही तसंच आहे. बाळ जेव्हा ते युट्रसमध्ये बनतं आहे, प्रोसेसमध्ये आहे, त्यावेळेला त्याची ग्रास्पिंग कपॅसिटी असेल, त्याच्या क्वालिटीज असतील, कपॅसिटीज असतील, जसं हवं तसं आईला घडवता येणं शक्य आहे. कारण ते आईच्या माध्यमातून डायरेक्टली बनतं आहे. जेव्हा हे बाळ त्या आईच्या प्लॅसेंटाला जोडलेलं आहे ना, गर्भामध्ये आहे, नाळ जोडलेलं आहे, तेव्हा हे बाळ कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाही आहे. ते काय, ते त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि आईच्या शरीराचा हिस्सा असल्या कारणानं आईच्या प्रत्येक इमोशनचा, आईच्या प्रत्येक गोष्टींचा त्या बाळावरती डायरेक्टली परिणाम होतो. उदाहरणार्थ जसं हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे. मी जर का एक उत्कृष्ट पेंटर आहे पण माझा आज मूड नाही आहे, माझे इमोशन्स ठीक नाही आहेत, मी चित्र नाही काढू शकत. बरोबर. सिमिलर वे म्हणजे माझ्या हातावरती परिणाम झाला ना. करेक्ट. सो सिमिलर वे आईच्या इमोशनचा गर्भातल्या बाळावरती परिणाम होत असतो. त्यामुळे जोपर्यंत हे बाळ प्लॅसेंटाला जोडलेलं आहे, ती नाळ जोडलेलं आहे, तोपर्यंत प्रचंड बदल करता येणं शक्य आहे. पण एकदा का नाळ कापली की आपण त्या बाळाला फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाही. कारण इंडिपेंडंट पर्सनॅलिटीनं बदलायचं किंवा नाही बदलायचं हा त्याचा किंवा तिचा निर्णय आहे. आपण त्याला काहीही करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा ही नाळ जोडलेलं आहे, ती जी काही 9 महिन्यांची अपॉर्च्युनिटी एका आईला मिळालेली आहे, स्वतःच्या गर्भात स्वतःच्या बाळाला हवं तसं घडवण्याची ही अपॉर्च्युनिटी, आणि ही अपॉर्च्युनिटी मला वाटतं की प्रत्येक आईपर्यंत पोचली पाहिजे. तिला या 9 महिन्यांचं जे सामर्थ्य आहे, 9 महिन्यांची जी किंमत आहे ती कळाली पाहिजे. ती जर जाणीव घराघरातल्या आईला झाली ना, तर माझं निश्चित खात्री आहे की घराघरातले निर्माण होणार हे बाळ, आणि बाळ बदलणार आहे, येणारा भारत बदलणार आहे. बरोबर आहे. गर्भवती स्त्रीने त्यांच्या आचार नाही तर व्यवहारांचे पालन जे आहे ते कसे करावे? वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं की आईनं जसं सांगितलं ना, इमोशनली पीसफुल आणि स्टेबल असणं गरजेचं आहे. मग इमोशनली पीस आणि स्टॅबिलिटी बरेचदा मेडिटेशनच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे मेडिटेशन केलं पाहिजे. काही म्युझिक्स ज्याला संगीत म्हणतो, सो ते म्युझिक्स ऐकले पाहिजे. प्लेन म्युझिक्स असतात, लो फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स ऐकले पाहिजेत. जेव्हा हे लो फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स ऐकतो तेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लो होतात, आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लोज होतात तेव्हा व्यक्ती पीस आणि स्टॅबिलिटीकडे जातो. त्यामुळे ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लो करणारे असे हे अल्फा फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स ऐकले गेले पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. त्याचा खूप चांगला फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 पद्धतीने फायदा होतो. पहिली गोष्ट तर कान, सेन्सरी ऑर्गनच्या डेव्हलपमेंटसाठी मदत होते, आणि सेकंडरी ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्यामुळे पीस आणि स्टॅबिलिटीला फायदा होतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही म्हणालात फ्रिक्वेन्सीज ह्या खूप मॅटर करतात ब्रेनच्या स्टेबिलिटी आणि ग्रास्पिंग पॉवरसाठी. बरोबर. तर हे कधी स्टार्ट करायला पाहिजे? खरं पाहिलं ना, म्हणजे प्रेग्नन्सीच्या बाबतीत जर सांगायचं झालं, गर्भसंस्कार ॲक्च्युअलमध्ये कधी स्टार्ट केले पाहिजेत. गर्भसंस्कार हे गुड न्यूज मिळाल्यानंतर लगेचच स्टार्ट केले गेले पाहिजेत. पण गुड न्यूज मिळाल्या लगेच होऊ शकतात का? तर काही लोकांच्या बाबतीत होऊ शकतील. आज आपला पॉडकास्ट ऐकणाऱ्यांमध्ये कदाचित आज कोणी प्रेग्नन्सी प्लॅनमध्ये असेल, कोणी जस्ट 2 महिन्यांचं प्रेग्नंट असेल, कोणाचा तरी 9वा महिना सुरू असेल. तर आता हे कॅच करणं फार मुश्किल आहे. आयडियली पाहिलं तर हे अगदी पहिल्या महिन्यापासून सुरुवात केली गेली पाहिजे. किंबहुना जे प्रेग्नन्सी प्लॅन करतायत त्यांच्यासाठी बीजशुद्धीपासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे बाळ कन्सिव्ह करायच्या आधीच 90 दिवस आधी, कन्सिव्ह व्हायच्या 90 दिवस आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट केली गेली पाहिजे, ज्याला बीजसंस्कार म्हणतो. आणि कन्सिव्ह झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून डिलिव्हरीपर्यंत हे गर्भसंस्कार केले पाहिजेत. पण आत्ता जे लोक ऑडियन्स ऐकत आहेत, मग त्यातल्या आता 8व्या-9व्या महिन्यात असलेल्या स्त्रीला वाटेल की मग मी वेळ हरवला का? तर तिलाही मला सांगायचं आहे की नाही. वाय देर आहे फिर भी दुरुस्त आहे, मी म्हणेन. याच्यामध्ये काय की जे गेलं ते आता तुझ्या हातात नाही, ते परत येणारच नाही आहे. पण
गेलं त्याचा विचार करत बसला तर जे राहिलेत ना 2 महिने ते पण जातील. तेही हातातनं निघून जातील. सो ॲटलिस्ट यू आर लकी की 2 महिने तरी तुझ्याकडे राहिलेत. सो युटिलाइज दॅट 2 मंथ. कारण नाळ जोडलेला आहे तो जो वेळ आहे तो फार मौल्यवान वेळ आहे. या बाबतीत मला एक गोष्ट सांगायची आहे की जसं आपण मगाशी म्हटलो की बाळाचा ब्रेन कुठे डेव्हलप होतो आहे तर युट्रसमध्येच गर्भातच डेव्हलप होतो आहे. 80% ब्रेन गर्भात बनतो आहे. मानव प्राणी वेगळा कशामुळे गणला जातो तर त्याला लाभलेल्या उत्कृष्ट ब्रेनमुळे. तुमचं बाळ वेगळं कधी गणलं जाणार आहे जेव्हा त्या बाळाचा ब्रेन वेगळा बनलेला असेल, पॉवरफुल बनलेला असेल. मग ब्रेन जर का उत्कृष्ट बनवायचा आहे तर कधी काम करावं लागेल तर बनत असताना. म्हणजे युट्रसमध्ये जेव्हा त्या बाळाचा ब्रेन बनतोय तेव्हाच एका गर्भवती महिलेनं त्या ब्रेनसाठीच्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. सिमिलर वे सेन्सरी ऑर्गन कुठे बनत आहेत तर गर्भामध्येच बनत आहेत. त्यामुळे हे ग्रास्पिंग कपॅसिटी वाढवण्यासाठी गर्भामध्ये असतानाच त्या स्त्रीनं काम केलं पाहिजे. तसंच बाळाचा स्वभाव कुठे बनतो आहे तर त्या गर्भामध्येच बनतो आहे. त्यामुळे गर्भामध्ये बनत असतानाच त्या स्त्रीनं वेळ देणं गरजेचं आहे. बनल्यानंतर जर बाळ खरंच केपेबल असेल, आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण होती की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सो व्हॉट इज मीन बाय दॅट? तर त्याचा अर्थ असा आहे की ज्या बाळाकडं खरंच बाय बर्थ गुण क्वालिटीज, त्याचं स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीज चांगल्या मिळालेल्या आहेत, ते बाळ लहान असतानाच त्याच्यामधून आपल्याला त्या जाणवतात. सो हे क्लिअर होतं या म्हणीमधून की गर्भातच बाळाचं डिझायनिंग होतं. सो एखाद्या व्यक्तीचं जन्मानंतरचं जे यश आहे, जन्मानंतरचं आयुष्यातली जी उंची आहे ती जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच दडलेली आहे. सो डिलेव्हरीनंतर तुम्ही कोणतं स्कूल देताय, कोणतं कॉलेज देताय, कोणतं ज्ञान देताय, इट डझंट मॅटर. तुम्ही तुमच्या बाळाला गर्भात असताना जे गुण क्वालिटीज कपॅसिटीजचं वरदान दिलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे की हे बाळ भारत परिक्रमेला जाऊ दे, नाही शिकागो परिषदेला जाऊ दे, जिथे जाईल तिथे आईवडिलांचं आणि देशाचं नाव रोशन करणार आहे. हे स्वामीजींच्या आईंना माहिती होतं, स्वामी विवेकानंदांच्या आईंना माहिती होतं. वाय? बिकॉज त्यांनी स्वामीजींसाठी गर्भसंस्कार केलेले होते. सो आत्ताच्या आईनं सुद्धा गर्भात बाळ वाढत असताना जर का हा वेळ इन्व्हेस्ट केला, त्यासाठी जर का काही हा म्हणजे वेळ दिला तर डेफिनेटली हे बाळ वेगळं घडणार आहे. बट जसं आपण म्हटलं की आजची आईला याचा अवेअरनेस नाही आहे आणि म्हणून अजाणतेपणे तिच्या हातातनं हा वेळ निघून चाललेला आहे. त्यामुळे अशा प्रत्येक आईनं मला वाटतं की याच्यावरती सिरियस विचार केला पाहिजे. ऐकणाऱ्या मला प्रत्येक आईला किंवा त्या कपलला मला विचारायचं आहे की प्रेग्नन्सीचे 9 महिनेच मिळालेले आहेत. बाळ अगदी तुमच्या युट्रसमध्ये आयुष्यात एकदाच येणार आहे. म्हणजे हे बाळ एकदाच येणार आहे युट्रसमध्ये, परत कधीच येणार नाही. करेक्ट. आज ज्या वर्किंग विमेन्स आहेत, कदाचित न्यूली कपल्स असतात, घर घेतलेलं असतं, गाडी घेतलेली असते, EMI असतो, काहीतरी फायनान्शियल प्रेशर असतं. मला या सगळ्या लोकांना एक गोष्ट सांगायची आहे की फायनान्शियल प्रेशर ॲब्सोल्युटली ॲग्री, करिअरच्या पाथवर आता ॲब्सोल्युटली ॲग्री. बट करिअरच्या नादात किंवा फायनान्शियल प्रेशरच्या नादात जर का आज तुम्ही ही वेळ घालवताय, 9 महिने तुमच्या हातातनं निघून जात आहेत, उद्या कदाचित तुमचं खूप चांगलं करिअर, लाखो करोडो अरबो खरबो रुपये तुमच्याकडे येतील, पण बाळामध्ये काही इश्यूज आहेत. खरबो रुपये आलेत म्हणून, करोडो रुपये आलेत म्हणून त्या बाळाला आता तुम्हाला परत युट्रसमध्ये आणता येईल नाही. अगदी 1 मिनिट तरी. म्हणजे एकही मिनिट डिलिव्हरी झाली, एकदा का नाळ कापली की हे बाळ परत तुमच्या युट्रसमध्ये कधीच येणार नाही आहे. नेचरनं, निसर्गानं या आईला एवढं मोठं वरदान दिलेलं आहे. पित्याचा रोल खूप कमी आहे. पिता फक्त बीज देण्याचं काम करतो, डायरेक्ट रोल खूप कमी आहे. पिता काय करतो, डायरेक्टली फक्त बीज देण्याचं काम करतो. पण जसं ते बीज स्त्रीगर्भामध्ये येतं, त्या स्त्रीगर्भामध्ये त्याला आकार, स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी देण्याचं काम ही स्त्री करते आणि म्हणून स्त्री ग्रेट आहे. या स्त्रीनं जर का ते 9 महिने या बाळासाठी इन्व्हेस्ट केले तर हे बाळ म्हणजे भारतासाठी एक भारतरत्न असेल, एक उत्तुंग व्यक्तिमत्व असेल आणि त्या आईनं पुन्हा या बाळासाठी चिंता करायची गरज नाही. हे बाळ जिथे जाईल तिथे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला येईल आणि म्हणून इथे हा वेळ दिला पाहिजे. आता ही एक गोष्ट झाली. याच्याबरोबर अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या फक्त त्या बाळाला बेनिफिशियल आहेत म्हणूनच करायच्या का? तर नाही. तर त्याचं उत्तर आहे की आई जेव्हा कणखर खंबीर बनेल, आई जेव्हा खूप छान स्वतःला बनवेल या सगळ्या प्रोसेसमध्ये, कारण आई ॲक्च्युअलमध्ये बाळासाठी करत नाही आहे, ती स्वतःसाठी करेल आणि स्वतः करेल तर त्याचा इम्पॅक्ट हा बाळावरती झालेला असणार आहे. सो त्याचा फायदा तुम्हालासुद्धा होणार आहे. तुम्ही खूप कणखर खंबीर बनणार आहात आणि महत्त्वाचा भाग म्हणजे रिस्क फ्री प्रेग्नन्सी.
आज मगाशी जो प्रश्न विचारलात की हे का महत्त्वाचं आहे, ही प्रोसेस न फॉलो केल्या गेल्यामुळे मिसकॅरेजेसचं प्रमाण, अच्छा. त्या स्ट्रेसमुळे मिसकॅरेजेसचं प्रमाण, स्ट्रेसमुळे इनफर्टिलिटीचं प्रमाण. आज इनफर्टिलिटीचा जर रेट काढला तर 10मध्ये 3 ते 4 लोकांना बाळ होत नाही, ही परिस्थिती आहे. मग त्याचं कारण काय, तर त्याचं नंबर 1 कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. अशा स्ट्रेसफुल वातावरणामध्ये, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अठ्ठास करून IUI करून IVF करून काहीतरी करून बाळाला आणणं आणि आणल्यानंतर पुन्हा पश्चाताप करणं, यात काय अर्थ आहे. करेक्ट. मग त्याच्यापेक्षा जो निसर्गाने तुम्हाला वेळ दिलेला आहे तो वेळ थोडासा या बाळाला द्या. करिअर केव्हाही करता येईल, केव्हाही करता येईल. आणि अगदीच करिअरच्या तुम्ही म्हणजे जॉब करताय, मला जॉब करायला हरकत नाही आहे, डेफिनेटली करायलाच पाहिजे. बट तिथलं एन्व्हायरमेंट चांगलं असेल ना तर अगदी डिलिव्हरीच्या त्या दिवसापर्यंत जॉब करा, काहीही हरकत नाही. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तिथे प्रेशराईज होत नाही आहे, स्ट्रेस दिला जात नाही आहे, चिडचिड होत नाही आहे, छान हेल्दी असं एन्व्हायरमेंट आहे ऑफिसमधलं. जरूर शेवटपर्यंत जॉब करा. ओके. बट ऑफिसमधलं एन्व्हायरमेंट जर का प्रेशराईज करणारं असेल, स्ट्रेस देणारं असेल, चिडचिड करणारं असेल तर मात्र जॉब सोडा किंवा मॅटर्निटी लिव्ह घ्या. जे पॉसिबल आहे ते करा. पण तो जो काही वेळ आहे तो वेळ या बाळाला जरूर द्या. पहिलं प्रायोरिटी या 9 महिन्यांमध्ये कोण असेल तर ते म्हणजे बाळ, त्यानंतर रेस्ट एव्हरीथिंग. त्यामुळे ह्या आईनं, या पित्यानं या आईला या पद्धतीने एक चांगलं एन्व्हायरमेंट देणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणालात की ऑफिसमध्ये एन्व्हायरमेंट चांगलं असलं पाहिजे. समजा ऑफिसमध्ये एन्व्हायरमेंट चांगलं नाही आहे म्हणून कोणी जॉब क्विट केला आणि घरी थांबले, पण घरामध्ये कधी कधी होतं, लोकांच्या घरात भांडणं वगैरे होत असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी पण बाळावरती इम्पॅक्ट करू खूप इम्पॅक्ट करतात. मी त्याच्याबद्दल नेहमी सांगतो की आता जेव्हा जिजाऊंचे बाळकडू ही माझी कार्यशाळा होते, अनेक ठिकाणी जसं की दादरला होते, वाशीला होते, ठाण्यामध्ये होणार आहे, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये होत असते ऑफलाईनला. तर मी नेहमी आवर्जून सांगतो की तुम्ही एकटे येऊ नका, तुमच्या इनलॉजना सुद्धा घेऊन या. कारण का, इवन पती तर असलाच पाहिजे, पती पत्नी दोघे असलेच पाहिजे. कारण प्रॉब्लेम असा आहे की पिढ्यानपिढ्या आपलं जे कल्चर आहे त्याच्यामध्ये या स्त्रीला फार विशेष व्हॅल्यू दिली गेलेली नाही आहे. आणि त्यातल्या त्यात प्रेग्नन्सीमध्ये जिथे की तिला चांगलं एन्व्हायरमेंट दिलं गेलं पाहिजे, जिथे की तिला हॅपीनेस दिला गेला पाहिजे, तिला करेज दिला गेला पाहिजे, तिथेच पाय खेचण्याचं काम केलं जातं, तिला टॉर्चर करण्याचं काम केलं जातं. आणि बिकॉज ऑफ दॅट जे आईवडील, ज्यांना येणारं बाळ म्हणजे आपल्या वंशाचा दिवा वाटतं, तर त्याच वंशाच्या दिव्याला बिघडवण्याचं काम हे आजी आजोबा, म्हणजे होणारे आजी आजोबा करत असतात, किंवा पती पण करत असतो स्वतःच्या बाळाला बिघडवण्याचं काम. सो याचा अवेअरनेस त्यांना नाही आहे. आणि त्यांनासुद्धा ही गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आपली सुनबाई या 9 महिन्यांमध्ये कशी असली पाहिजे, आपली पत्नी 9 महिन्यांमध्ये कशी राहिली पाहिजे. हे पतीला जर का कळालं की फक्त या चांगल्या एन्व्हायरमेंटचा माझ्या पत्नीला नाही, तर माझ्या पत्नीमुळं माझ्या येणाऱ्या वंशाच्या दिव्याला, माझ्या बाळाला त्याचा बेनिफिट होणार आहे, याची जाणीव होणं गरजेचं आहे. आणि ती जाणीव झाली तर मला आज दिसतं आहे की परिस्थिती बदलते. घरी बसल्यानंतर डेफिनेटली फ्रस्ट्रेट, इरिटेट होऊ शकतं जॉब सोडून, पण त्यासाठी जर का जसं लोक GSCला 9 महिन्यांसाठी आमच्याकडे जॉईन होतात, मग त्यांच्याकडून दररोज वेगवेगळे टास्क, क्रिएटिव्ह टास्क, लॉजिकल टास्क, त्याचबरोबर अनेक ॲक्टिव्हिटीज, अनेक टास्क, ब्रेन जिम्स, नाटक, अशा प्राणायाम, अशा अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. आणि जेव्हा तुम्ही त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी होता तेव्हा वेळ तुम्हाला कमी पडायला लागतो, म्हणजे तुम्ही एन्जॉय करायला लागता आणि मग कसलंही फ्रस्ट्रेशन्स येत नाहीत, मग हे कसल्याही जे गोष्टी येत नाहीत. ॲक्टिव्हिटीज असतात हे कुठे परफॉर्म करतात? ते आपल्या घरी. आपल्या घरी. आता कसं आहे, म्हणतो ना की पूर्वीच्या काळी गर्भसंस्कार करणं कदाचित कठीण होतं, पण आज टेक्नॉलॉजीमुळे हे खूप सोपं आणि इझी झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की GSC इज इझी फॉर बिझी मॉम. सो बिझी मॉमसाठी GSCनं सगळं काही गर्भसंस्कार इझी बनवलेलं आहे. ते कसं, तर आपलं ॲप आहे, ॲपच्या माध्यमातून गर्भसंस्कार चॅलेंज नावाचा ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून 90 मिनिटांचा टास्क दिलेला आहे. सो 90 मिनिटांचा हा टास्क इझिली घर बसल्या त्यांना त्यांच्या वेळेत करायचा आहे, एकत्रित नाही. तर जसं सकाळी उठल्या 10 मिनिटांचं एक ॲक्टिव्हिटी केली, आंघोळ वगैरे झालं, फ्रेश झाल्यानंतर एक 10 मिनिटांची 15 मिनिटांची ॲक्टिव्हिटी केली, ब्रेकफास्ट झाल्यानंतर एक 5 मिनिटांची ॲक्टिव्हिटी केली, ऑफिसला जाते तर ऑफिसला जाता हेडफोन लावले आणि म्युझिक्स ऐकले, 10 मिनिटांची ॲक्टिव्हिटी झाली,
ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये 10-15 मिनटं बसलेत, त्यावेळेला एखादी ॲक्टिव्हिटी केली, ऑफिसमधून येताना 10 मिनिटांचं म्युझिक ऐकलं, रात्री झोपण्याआधी जेवण्याआधी एक 5-10 मिनटं दिले आणि रात्री झोपण्याआधी एक 10 मिनटं 5 मिनटं दिले, बस. लाईकवाईज अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज डिझाईन केल्या जातात आणि या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करता येतात. मग या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करता येतात आणि इझिली त्या ॲक्टिव्हिटीमुळे तुम्हाला हॅपीनेस येतो. अच्छा. ॲटोमॅटिकली त्याचा फायदा गर्भातल्या बाळाला होतो आणि हे खूप छान पद्धतीने. आणि म्हणून तर आज 25पेक्षा अधिक देशातली लोक वेळेचा डिफरन्स असताना सुद्धा त्यांना त्यांच्या वेळेत हे फॉलो करता येतं आणि खूप उत्कृष्टरित्या फॉलो करतात. आणि GSM म्हणजे काय म्हणाला? GSC म्हणजे गर्भसंस्कार चॅलेंज. आता गर्भसंस्कार चॅलेंज म्हणजे काय, तर माझं असं स्पष्ट मत आहे की आयुष्यात जेव्हा जेव्हा चॅलेंज येतात तेव्हा तेव्हा आयुष्य चेंज होतं. कारण आयुष्यात येणारं कोणतंही चॅलेंज एकटं येत नाही, त्याच्यासोबत अजून एक C येतो आणि दॅट C इज फॉर चेंज. सो तुम्हाला जर का खरंच चेंज हवा आहे, भारतामध्ये चेंज हवा आहे, तुमच्या युट्रसमधच्या माध्यमातून तुमच्या वंशाचा दिवा जो येणार आहे, जे बाळ येणार आहे ते चेंज म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज हवा आहे, तर हे गर्भसंस्कारांचं चॅलेंज स्वीकारा. सो प्रत्येक पतीपत्नीला माझं हे चॅलेंज आहे की तुम्ही गर्भसंस्कार करा. तुमच्या बाळाला सर्वगुण संपन्न हवं असं तुम्ही म्हणताय ना, मग ही चुनौती स्वीकार करा की दररोज 9 महिन्यांसाठी हे तुम्हाला 90 मिनटं 9 महिन्यांसाठी दररोज कन्सिस्टंटली द्यायचेच आहेत. आणि तेवढे कमिटेडली तुम्ही जर दिलेत तर येणारं बाळ खूप वेगळं असणार आहे. आणि जे आता आपले प्रेक्षक हा पॉडकास्ट पाहत आहेत त्याच्यामध्ये जे 7, 8 नाही तर 9व्या महिन्यात आहेत, त्यांना ही गोष्ट जर आत्ता समजते व्हिडिओ बघितल्यानंतर, तर तीच जी GSCची प्रोसिजर आहे, म्हणजे जे टेस्ट नाही तर चॅलेंजेस आहेत तेच त्यांना पण देण्यात येणार. हो. आता कसं असतं की पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिना वेगळा आहे. प्रत्येक महिन्यात बाळाच्या वेगवेगळ्या ऑर्गनची डेव्हलपमेंट होते आणि त्यासाठी म्हणून तसं डिझायनिंग केलेलं आहे. एव्हरी मंथचे टास्क वेगवेगळे आहेत. सो तुमचा आज 8वा महिना आहे, तर 8वा महिना आणि 9व्या महिन्याचे टास्क तुम्हाला दिले जातील. वेगळे तुम्ही 8 आणि 9 महिन्यांपासून डिलिव्हरीपर्यंत जोडले जाऊ शकता. याचं कारण काय की जसं पहिल्या 3 महिन्यांमध्ये आहे की जेव्हा बाळ प्लॅसेंटाला अटॅच होतं आहे, तर तिथल्या ॲक्टिव्हिटीज तिथले टास्क वेगळे आहेत. मधल्या म्हणजे ज्याला सेकंड ट्रायमेस्टर म्हणलो तिथल्या ॲक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत. थर्ड ट्रायमेस्टरमधले टास्क आणि ॲक्टिव्हिटीज वेगळे आहेत. सो एव्हरी मंथ वाईज ॲक्टिव्हिटीज आणि टास्क वेगळे आहेत. त्यामुळे आज तुमचा जो काही मंथ आहे तिथून डिलिव्हरीपर्यंत तुम्हाला हे जोडलं जायचं आहे. त्याच्या आधी जे गेलं ते गेलं, पण जे राहिलं ते रिकवर करायचा प्रयत्न करायचा. आणि त्या पद्धतीने आज जो काही मंथ असेल तिथून डिलिव्हरीपर्यंत तुम्हाला GSC सोबत जोडलं जाता येणं शक्य. म्हणजे अगदी शेवटच्या वर्षापर्यंत महिन्यापर्यंत टास्क आहेत ते तसे परफॉर्म केल्यावरती निश्चित चांगला फरक पडलेला आपल्याला दिसतो. त्याचं उदाहरण पण देईन की आमच्याकडे आज 38 बाळ आहेत ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत. म्हणजे गर्भसंस्कार केल्याचा परिणाम काय झाला, तर आत्तापर्यंत रिकग्नाईज झालेली ही 38 बाळ आहेत. सो कोणी खूप अर्ली एजमध्ये स्टेअर क्लाइंब केलं, कोणी चेसबोर्ड अरेंज करतं यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कोणी आज माझ्याकडे जवळजवळ 1000 बाळं पाहता येतील आपल्याला जी की अगदी 3, 4, 5 महिन्यांमध्ये बोलत आहेत. अगदी 3ऱ्या महिन्यात बोलणाऱ्या बाळाचे अनेक व्हिडिओज आहेत. ओके. सो इट इंडिकेट्स की येस खूप चांगला परिणाम होतो आहे. सो आत्ता जर काही 36 बाळं या प्रोसेसमधून वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत पोचत असतील तर निश्चितच या प्रोसेसचा काहीतरी बाळाच्या आयुष्यभरासाठी म्हणून खूप चांगला परिणाम झाल्याचं बघायला मिळतं. बरोबर आहे. सो तुमचं बाळ जगातलं बेस्ट बाळ बनावं, इतर कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात बेस्ट असावं, त्याची ग्रास्पिंग कपॅसिटी जास्त असावी, हे जर वाटत असेल तर हा वेळ पहिला इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आणि हा वेळ दिला तर निश्चितच खूप परिवर्तन आपल्याला भेटणार. जसं स्ट्रेस एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आईची हृदयाचे हार्टबीट्स जेव्हा फास्ट कमी जास्त होत असतात, त्याचवेळी बाळाच्या पण हृदयाच्या ठोक्यावरती काही परिणाम होत असतो. काही प्रमाणात होत असतो. कारण कसं असतं की ब्लड प्रेशर वाढतं, हार्टबीट्स वाढत आहेत, म्हणजे पल्पिटेशन्स वाढत आहे किंवा तुमचं BP हाय होतो आहे, लो होतो आहे. जसं मगाशी मी सांगितलं की हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे. सो माझा BP वाढला आहे तर माझ्या हातामध्ये पण सुद्धा त्याचे काही सिम्पटम्स जाणवतात. सो तसं त्या बाळापर्यंत सुद्धा त्याचा काही इम्पॅक्ट जातात. सो या सगळ्या गोष्टींमुळे अर्ली मिसकॅरेज किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज या अशा काही कॉम्प्लिकेशन्सना सामोरे जावं लागतं. आणि त्याला पर्याय एकच आहे की बाहेरून मेडिसिन फक्त खाऊन नाही होणार आहे. मेडिसिनसोबत तुम्हाला मेडिटेशनसुद्धा करणं गरजेचं आहे. स्वतःकडं ती पीस आणि स्टॅबिलिटीसुद्धा आणणं गरजेचं आहे. एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस जे बोललात तर त्याच्यावरती आज आपला रिसर्च पेपर आहे.
ओके. माझ्या 27 वर्षांच्या अनुभवातून जे काही ॲटोसोसिएशन ट्रान्स आपण या महिलांना मंथवाईजचे वेगवेगळे दिलेले आहेत, त्या ट्रान्समुळे काय होतं की हे ट्रान्स तुमच्या डायरेक्टली सबकॉन्शियस लेवलला जातात आणि सबकॉन्शियस लेवलला जाऊनच तुम्हाला बॅलन्स करण्याचं काम केलं जातं. पीस आणि स्टॅबिलिटी तुम्हाला देण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामुळे ही गर्भवती स्त्री कंप्लीट 9 महिने हॅपी असल्याचं बघायला मिळतं. कारण मी सांगून मी तुम्हाला फक्त म्हटलं की अरे स्ट्रेस घेऊ नका, आनंदी राहा, तर सांगून आनंदी राहता येईल का? तर काही लोक 100मधल्या 5 लोकांना राहता येईल, हो. बट रेस्ट 95% लोक स्वतःला नाही चेंज करू शकत. मग त्यासाठी काय, तर तुमच्या सबकॉन्शियस लेवलला जाणं आणि सबकॉन्शियस माइंडमधूनच तुम्हाला सजेशन देऊन तुमच्या बॉडीचं बॅलन्सिंग करणं, तुमच्या ग्रंथींचं बॅलन्सिंग करणं. तर सबकॉन्शियस माइंडला दिलेल्या सूचनांचा प्रभाव आणि परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बघायला मिळतो. सो हे ॲटोसोसिएशन ट्रान्स जे काही गर्भवती महिलांना दिलेले आहेत, त्याच्यामुळे महिलांमधले स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन्स हे पूर्णपणे गेल्याचं आपल्याला जाणवतं आणि त्याच्यावरती आपला रिसर्च पेपर आहे. कॉम्पिटेटिव्ह स्टडी ॲनालिसिस केला, ज्याच्यामध्ये 50 महिला भारतातून घेतल्या ज्यांनी गर्भसंस्कार केले नाहीत आणि अशा 50 महिला घेतल्या ज्यांनी आपल्याकडे या 9 महिन्यांमध्ये हे गर्भसंस्कार केले. सो या दोघांचं जेव्हा कॉम्पिटेटिव्ह स्टडी ॲनालिसिस या सायकोलॉजिकल पॅरामीटरवरती करण्यात आलं, तेव्हा असं लक्षात आलं की ज्या महिलांनी हे केलं त्या खूप पीसफुल आणि स्टेबल आहेत. त्यांच्याकडं स्ट्रेस, एन्झायटी, चिडचिड, असे डिप्रेशन हे कोणतेही सिम्पटम नाही आहेत. आणि ज्या करत नव्हत्या त्या 50मध्ये मात्र याचा प्रचंड मोठा इम्पॅक्ट बघायला मिळत होता. त्याचं कारणही तसं आहे की प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर हार्मोनल चेंजेस होतात आणि हार्मोनल चेंजेसमुळे मूड स्विंग्स होतात. आत्ता एखाद्या स्त्रीला छान वाटतंय तर कदाचित एका तासभरानं ती रडत बसलेली आहे, चिडचिड करेल. सो हे हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे जे काही फ्लक्च्युएशन्स होत आहेत ते फ्लक्च्युएशन्स कमी करण्याचं काम किंवा स्टॅबलाइज करण्याचं काम हे ॲटोसोसिएशन ट्रान्स करतात. किंबहुना ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व केलं जातं त्या ॲक्टिव्हिटीज करत असताना तुमच्यातली पॉझिटिव्हिटी प्रचंड वाढते आणि तुम्ही प्रचंड पॉझिटिव्ह बनता. त्यामुळे निगेटिव्हिटीजना थाराच मिळत नाही. अनेक महिलांचा मला प्रश्न असतो की सर प्रचंड निगेटिव्हिटी आहे, प्रचंड माझ्यामध्ये निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह थॉट्स येतात, हाऊ टू कंट्रोल. सो निगेटिव्ह थॉट आली की भीती वाटायला लागते. जसं मिसकॅरेजचं उदाहरण देतो की बरेचदा असे लोक आपल्याला बघायला मिळतात की जे वारंवार मिसकॅरेजेसचे शिकार झालेले आहेत. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा, 5 वेळेला मिसकॅरेजेस झालेली एक महिला मला भेटली. सो 5 टाईम मिसकॅरेज झाल्यानंतर सायकोलॉजिकली ते कपल ड्रेन झालेलं होतं. त्या महिलेला वाटत होतं की मी आयुष्यात आता कधी आई बनू शकेन का. बट जेव्हा त्यांनी ही प्रोसेस जॉईन केली, प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासून आमच्याकडे जोडले गेले, हे सगळं अंडरस्टँड केलं, फॉलो करायला स्टार्ट केलं आणि काही दिवसातच त्यांना 6व्यांदा बाळ कन्सिव्ह झालं. आणि जेव्हा त्या मला भेटल्या त्या दिवशी सांगत होत्या की माझं आता 6 महिन्याचं बाळ आहे, आम्ही घरी ठेवून आज दोघंही वॉकिंगला आलो आहे आणि सर हे शक्य झालं ते बिकॉज ऑफ यू ओनली. सो अशा अनेक परिणाम आपल्याला बघायला मिळतात. सो मुळात पीस आणि स्टॅबिलिटी ही तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस लेवलमधूनच आली पाहिजे आणि ते देण्याचं काम या ट्रान्सच्या माध्यमातून, या अनेक ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून आज अनेक लोकांमध्ये मेजरली झालेले हे चेंजेस बघायला मिळतात. आणि हे मी नाही सांगत आहे, हजारो लोकांचे आज आपल्याला मनोगत बघायला मिळतील. गुगलला गेलात, डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यूज जर टाकलं तर हजारो लोकांनी त्यांच्या स्टोरीज आणि त्यांना मिळालेले बेनिफिट्स, त्यांचे बाळं, त्यांच्या बाळांनी केलेल्या करामती आणि बाळांमध्ये जाणवत असणारे विशेष ते गुण, कौशल्य आज हजारो लोकांचे तुम्हाला बघायला मिळतील. सो डेफिनेटली याचा खूप चांगला परिणाम होतो आहे आणि आज वेळ असताना त्या प्रत्येक पतीपत्नींनी हे जागरूकपणे करायलाच हवं. ओके. जसं मी आता निहिराचं उदाहरण सांगितलं तशी अनेक उदाहरणं, म्हणजे आज 5.5 वर्षात अनेक महिला जोडल्या गेल्या, हजारो महिला जोडल्या गेल्या. ही बाळं सर्वसाधारण 5 वर्षात झालेले आहेत. 5 वर्षानंतर आज मला पालकांचे मेसेजेस येतात, फोन येतात, बाळांचे व्हिडिओज पाठवतात आणि सांगतात की सर रिअली थँक्यू सो मच. तुम्ही खरंच त्या दिवशी वर्कशॉपमध्ये जे सांगत होतात माझं बाळ अगदी तसंच आहे, आज 4 वर्षात झालं आहे, 5 वर्षाचं झालं आहे आणि माझं बाळ ह्या गोष्टी अचीव करतं आहे आणि त्याला हे अवॉर्ड्स मिळत आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर आज ही बाळं जेव्हा शाळेत जायला लागतात त्यावेळेला शाळेत गेल्यानंतर LKG, UKG, अप्पर KGला तर तिथले टीचर सांगतात की तुमच्या बाळाला सगळंच येतं आहे, ते खूप हुशार आहे. आणि हे अनेक लोकांचे कमेंट्स आहेत की बाळामध्ये ते बदललेले गुण, क्वालिटीज आपल्याला बघायला मिळतात. आज कोणी ओम म्हणतं आहे, कोणी काही मंत्र म्हणतं आहे, कोणी नाव सांगतं आहे, म्हणजे असे अनेक उदाहरणं. म्हणजे
व्हिडिओज अवेलेबल आहेत ते बघता येतील. तर आता हे गर्भसंस्कार तर इम्पॉर्टंट आहे, त्याचं तर आपल्याला हे समजलं, पण एका आईने त्यांच्या आहारामध्ये काय चेंजेस केले पाहिजेत? आहार खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जसं म्हणतो ना की फक्त आहारच नाही, आहार त्यातला एक भाग आहे. आई काय ऐकते, काय वाचते, काय पाहते, काय खाते आणि कशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहते गर्भवती असताना, या 5ही गोष्टींचा परिणाम होतो. आहार बाळाच्या फिजिकल ग्रोथसाठी, आईच्या फिजिकल ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण बाळ वीक वय जे काही वाढ व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्या बाळाची वाढ होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी न्यूट्रियंट्स जे काय हवं आहे ते योग्य प्रमाणामध्ये मिळाले पाहिजेत. आज आपण बघतो की आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे फास्ट फूडचा जमाना आहे. हो. जे काही सात्विक आहार आपण म्हणायचं, घरचा आहार, हा बरेचदा आज म्हणजे कुठेतरी मिस होताना जाणवतो आहे. कित्येकदा हॉटेलिंग होतं, आउटिंग होतं आणि बाहेरचे खाणं आपण खातो. तर या सगळ्याचा आपल्या अंतर्गत व्यक्तिमत्वावरती, आतल्या शरीरावरती परिणाम होतो आहे आणि त्याचा परिणाम इनडायरेक्टली त्या व्यक्तीला सफरिंगच्या माध्यमातून, आजारांच्या माध्यमातून फेस करावा लागतो आणि त्याचबरोबर त्या बाळालासुद्धा. जे आता इन्फर्टिलिटी आहे, जसं मगाशी तुम्ही विचारलं की जे वंध्यत्व आहे किंवा इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती पण स्ट्रेसचा परिणाम होतो का? तर डेफिनेटली म्हणजे मिसकॅरेज होणं किंवा वंध्यत्व येणं याला कुठेतरी स्ट्रेस हा मेजर फॅक्टर आहे. फक्त स्ट्रेसमुळंच होतं असं मी म्हणत नाही, बट स्ट्रेस आहे त्यातला कॉमन म्हणजे एक छोटासा फॅक्टर आहे. त्याला भरपूर सारे मेडिकल रिझन्स पण असतात, बट स्ट्रेस हा मेजर फॅक्टर आहे. तसं आहार हा सुद्धा फॅक्टर आहे. कारण तुम्ही जर का सात्विक आहार घेत नाही तर तुमच्या शरीरामध्ये काही ठराविक कोणकोणत्या गोष्टींची म्हणजे डिफिशियन्सी आहे आणि ती डिफिशियन्सी असेल तर मात्र बाळ ग्रो करणं त्या स्त्रीसाठी फार मुश्किल आहे किंवा त्या पित्यासाठी कदाचित मुश्किल आहे. आणि म्हणून योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता योग्य आहार म्हणजे मला बरेचदा विचारलं तर जातं की सर मग नॉनव्हेज घेतलं तर चालतं का व्हेजच घ्यायला पाहिजे? सो व्हेज नॉनव्हेज मी डिफर करत नाही आहे. मी प्रेफर काय करतो की प्रोटीनयुक्त आणि योग्य आहार जो की तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या डेफिशियन्सीजना कमी करेल. आणि त्यामुळे काय केलं पाहिजे, योग्य आहार तज्ज्ञाचा सल्ला घेणं इथं मी सांगतो. कारण जनरलाइज डाएट हे खा, हे खाऊ नका, दॅट इज ओके, बट त्यानं फार विशेष फरक पडणार नाही. सो तुमच्या बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं आहे, तुमच्या बॉडीमधले डिफिशियन्सीज वेगळे आहेत, त्याला अंडरस्टँड करून त्या पद्धतीनं जर योग्य आहाराचं नियोजन केलं तर मग मात्र तुम्ही म्हणजे ती आई आणि ते बाळ खूप छान व्यवस्थित ग्रो होईल आणि कसलेही इश्यूज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आता हे झालं फिजिकल डेव्हलपमेंटसाठी. जसं मी त्याच्याबरोबर सांगितलं की आई काय वाचते, काय पाहते, काय ऐकते आणि कशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहते, या 4 गोष्टीसुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आहारासकट ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ॲब्सोल्युटली ओके आहेत, म्हणजे महत्त्वाच्या आहेत. नॉर्मली आत्ता काय होतं आपल्या भारतामध्ये, प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की पहिल्यांदा काही जर बदलत असेल तर ते म्हणजे आमचा आहार बदलतो. आम्ही तेव्हा गुड न्यूज मिळाल्यानंतर मग आम्ही चांगला आहार खायला लागतो, मग बाहेर जाणं बंद, मग सात्विक आहार, फ्रूट्स आणि नट्स आपल्या आहारामध्ये येतात. बट व्हॉट अबाउट म्हणजे बाळ फक्त म्हणजे आपलं भारतात काय होतं की शारीरिक डेव्हलपमेंटला, बाळ शारीरिकदृष्ट्या चांगलं बनावं यासाठी प्रचंड परिश्रम घेतले जातात. यासाठी प्रत्येक आई, प्रत्येक पिता किंवा गव्हर्नमेंटसुद्धा आज त्याच्यावरती काम करत आहे. व्हॉट अबाउट मेंटल, इमोशनल अँड इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट? बाळ अंतर्गत व्यक्तिमत्व पण घेऊन येते ना, सॉफ्टवेअर पण येते ना त्याचं अंतर्गत. त्याच्यासाठी काय करतो आपण? तर त्याच्यासाठी काहीही करत नाही. आणि त्यासाठी करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज या गर्भसंस्कारांच्या कोर्सेसमध्ये किंवा त्या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व केल्या गेलेल्या आहेत. सो मेंटल, इमोशनल, इंटलेक्च्युअलवरती जसं की ते एन्व्हायरमेंट, आईला कसं एन्व्हायरमेंट, तिला काय आवडतं आहे, कोणते म्युझिक्स आवडत आहेत, कोणते फ्रेग्रन्सेस तिला आवडत आहेत, स्मेल कोणता आवडतो आहे, डोळ्याला काय कशा प्रकारचं वातावरण, तिला कोणते रंग तिला आवडत आहेत. सो त्या पद्धतीनं थोडंसं त्या बेडरूमचं स्ट्रक्चर, त्यातली रूम डेकोरेशन्स आणि एन्व्हायरमेंटमध्ये घरातली लोकं पण येतात. घरामध्ये असणाऱ्या लोकांनी तिला कसं म्हणजे ट्रीट केलं जातं आहे, तिला भीती घातली जाते, तिला जोर जबरदस्ती केली जाते का तिला एनकरेज केलं जातं आहे, तिला पॉझिटिव्ह केलं जातं आहे, तिला मोटिवेट केलं जातं आहे, हे एन्व्हायरमेंट आहे. तर ते एन्व्हायरमेंटसुद्धा तिला मॅटर करतं. सो या प्रत्येक गोष्टींबद्दल मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. सो तुमचं ऐकणं हे बाय चॉईस असलं पाहिजे. काय ऐकायचं दॅट मॅटर्स अ लॉट. तुम्ही हॉरर स्टोरीज ऐकताय,
काहीतरी हाय फ्रिक्वेन्सीचे म्युझिक डीजेवाले म्युझिक्स ऐकताय, सो त्याचा वाईट परिणाम होतो. जसं आता म्युझिकबद्दल अजून डिटेलमध्ये सांगतो की फ्रिक्वेन्सी, मगाशी आपण बोललो की ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लो ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही इथे जर का डीजेवालं म्युझिक ऐकायला लागला, हाय फ्रिक्वेन्सीवालं म्युझिक ऐकायला लागला, तर ते कानाच्या माध्यमातून तुमच्या ब्रेनपर्यंत जाणार आहे, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय होणार आहेत आणि ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय झाल्या ती व्यक्ती ॲटोमॅटिकली म्हणजे त्याचे पाय आपोआप तिरकायला लागतात, आपोआप हातपाय हलायला लागते. म्हणजे काय तर स्टॅबिलिटी जाते, हायपर ॲक्टिव्ह होतं. मग आई अशी या 9 महिन्यांमध्ये हायपर ॲक्टिव्ह राहिलेली आहे, तर बाळही तसंच हायपर ॲक्टिव्ह राहणार आहे आणि बाळही आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना नाचवणार आहे. सो म्हणून इथे पीस आणि स्टॅबिलिटीसाठी मेडिटेशन, मंत्रोच्चार किंवा म्युझिक्स हे खूप छान कार्य करतात. सो अशा ॲक्टिव्हिटीज आईनं फॉलो केल्या गेल्या पाहिजे. खूप छान. आणि आता आपण पाहतो बरेच जण ॲडिक्शन त्यांना असतं, स्मोकिंग, ड्रिंकिंग वगैरे, तर ह्याचा पण काही परिणाम होतो? हो, निश्चित होतो. ओके. म्हणजे आज जे मी सांगितलं की गतिमंद मतिमंद आपण जे काही इश्यूजबद्दल बोललो बाळांमध्ये, तर त्याला हे ॲडिक्शनसुद्धा कारणीभूत आहेत. सो पती आणि पत्नी दोघेही प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायच्या आधीपासून बीजशुद्धीची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 90 दिवस बॉडी डिटॉक्स करून त्यानंतर कन्सीव्ह करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर जर कन्सीव्ह कराल तर निश्चित पुढे जाऊन काही हे इश्यूज होण्याचे चान्सेस कमी आहेत. सो त्यातल्या त्यात म्हणजे पती 90 दिवस आधी आणि कन्सीव्ह झाल्यानंतर पत्नीनं या सगळ्या गोष्टी म्हणजे बंद करणं गरजेचं आहे. जर अल्कोहोल ॲडिक्शन असेल, स्मोकिंग असेल, काय आणखी अंमली पदार्थांचं सेवन असेल तर ते थांबवल्या पाहिजेत. शिवाय रात्रीची झोप चांगली घेतली गेली पाहिजे. रात्रीची झोपसुद्धा खूप मॅटर करते गर्भवती महिलेसाठी. मोस्टली रात्री झोप जी काही आपल्याला डिझाईन केली गेलेली आहे, तर रात्री आपण का झोपतो, तर रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्या झोपेमध्ये आपल्या बॉडीचा मेंटेनन्स करण्याचं काम केलं जातं. नवीन सेल्स डेव्हलप होत असतात. तसंच बाळसुद्धा रात्रीच्या त्या ह्याच्यामध्ये वाढायला मदत होते. आणि म्हणून रात्रीची चांगली झोप असेल तर माइंड अँड बॉडी दोघेही स्टेबल व्हायला मदत होतात. बट बरेचदा बघतो की आज काय होतं की आजकाल 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले तरी ही आई जागीच. झोपेचा टाईम कमी झालेला आहे. आणि त्या सगळ्यामुळे पुन्हा हार्मोनल इम्बॅलन्सेस आणि अर्ली एजिंग ह्या अशा काही इश्यूज होताना आपल्याला बघायला मिळतं. मला सांगायला आवडेल, माझ्याकडं अशा अनेक लोक आहेत की वयाच्या 44व्या वर्षी बाळाला जन्माला घातलेलं आहे. अच्छा. वयाच्या 48व्या वर्षी शीला सिंगनी बाळाला जन्माला घातलं. सो अशा अनेक केस स्टडीज आहेत. सो आज काय होतं आहे, आजकालच्या 30 आणि 32 वय झालेल्या महिलांना पण वाटायला लागतं की माझं आता मग एज झालं, मग आता काय करायचं, आता बाळ होईल का. आणि हा जो डाऊट आहे ना इटसेल्फ, मानसिकता इटसेल्फ अ प्रॉब्लेम. ओके. सो त्यासाठी तुम्हाला तुमचा आहार, तुमचं हे जे काही अल्कोहोल असेल किंवा अंमली पदार्थांचं सेवन असेल, तर या सगळ्या गोष्टींना स्टॉप करणं, स्वतःच्या फिजिकल बॉडीवरती काम करणं, स्वतःला फिट बनवणं, मेंटली फिट बनणं आणि मग देन बाळाला कन्सीव्ह करणं. त्यामुळे तुमचं आणि बाळाचं सफरिंग होणार नाही. सो तुमचं आणि बाळाचं सफरिंग थांबवायचं असेल तर 9 महिने प्रेग्नंट असताना, इव्हन डिलिव्हरीनंतर जोपर्यंत ते बाळ दूध पितं आहे तोपर्यंत ऑलमोस्ट त्या आईनं कोणत्याही म्हणजे या अंमली पदार्थांचं सेवन नाही केलं पाहिजे. आणि कन्सीव्ह करायच्या आधी कमीत कमी 90 दिवस आधी पती पत्नी दोघांनी ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. ओके. तर दादा, आता जे कार्यशाळा तुम्ही घेता, तर त्या कार्यशाळेमध्ये एक्झॅक्टली काय काय शिकवलं जातं? मगाशी तुम्ही म्हणालात की एक 5-10 मिनटासाठी डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही म्युझिक्स वगैरे असे ॲड करून दिलेत, तर त्याच्यासकट अजून काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये? खूप चांगला प्रश्न मी म्हणेन. कारण कार्यशाळेमध्ये पहिली गोष्ट तर बाळाला जन्माला घालण्यासाठी एक महत्त्वाचा असतो तो पर्पज. पतीपत्नींना तो पर्पज देण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर बाळासाठी हे 9 महिने किती इम्पॉर्टंट आहेत त्याची जाणीव आईवडिलांना होते. नियोजन केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं. प्लॅनिंग इन द सेन्स की जे गुण, ज्या क्वालिटीज, कपॅसिटीज हव्या आहेत त्याबद्दलचं नियोजन आणि प्लॅनिंग करायला शिकवलं जातं या पतीपत्नींना. आणि त्यानंतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज की कोणत्या ॲक्शन्स या पतीपत्नींनी घेतल्या गेल्या पाहिजेत ड्युरिंग द 9 मंथ. जसं की ब्रेन डेव्हलप होतं तर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या, सेन्सरी ऑर्गनसाठी कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या, इमोशन्सना स्टेबल करण्यासाठी कोणत्या ॲक्टिव्हिटीज ठेवायच्या, निगेटिव्हिटीज येऊ नयेत, पॉझिटिव्ह राहता यावं 9 महिन्यांमध्ये, त्यासाठी नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या. त्याचबरोबर त्यांनी डेली स्वतःला ॲक्टिव्ह कसं ठेवायचं
याबद्दलच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, म्युझिक्स कोणते ऐकायचे आणि त्या का ऐकायचे याबद्दलची जाणीव असेल, अशा अनेक गोष्टींचं ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून नियोजन करून दिलं जातं. आणि पती पत्नींनी दोघांनी याच्यात कसं इन्व्हॉल्व्ह व्हायचं, समजा पती जवळ असेल तर त्यांनी कधी आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, घरातलं डेकोरेशन किंवा एन्व्हायरमेंट कसं बदललं पाहिजे याविषयी असेल, इनलॉजनी काय आणि कसा सपोर्ट केला पाहिजे याबद्दलची माहिती असेल, तर असं हे परिपूर्ण नॉलेज, अवेअरनेस या 9 महिन्यांचा त्या कपल्सना मिळतो. आणि त्यानंतर मग त्यांच्याकडे चॉईस आहेत. एकतर ते पूर्ण 9 महिने आमच्यासोबत जोडले जाऊन सगळं काही करू शकतात किंवा इंडिपेंडेंटली स्वतः पण ते करू शकतात, कारण कंप्लीट ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्यांना दिलं जातं. ओके. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटेल की आज ज्या सिटीमध्ये हे प्रोग्राम होत आहेत सर्वत्र हाऊसफुल असा प्रतिसाद आहे आणि खूप छान पद्धतीनं म्हणजे लोकांमध्ये बदल घडताना मला जाणवतो आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की येणाऱ्या काळात भारत बदललेला असेल, ही पिढी बदललेली असेल. बरोबर आहे. तर हे जर कोणाला जॉईन करायचं आहे तर ते कसं जॉईन करतील? ऑनलाईन किंवा ऑफलाईन. आता ज्या काही ठराविक सिटीजमध्ये ऑफलाईन होतं आहे, ऑनलाईनला झूमवरती सॅटर्डे संडे किंवा संडेला हे प्रोग्राम असतात. तर त्याचे लिंक्स आणि नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या. सो आमचा एक IVR नंबर आहे 9006200681. तर या नंबरला कॉल करून पण तुम्ही माहिती घेऊ शकता आणि तिथून पण लोकांना जोडता येणं शक्य आहे. सो आज नुसतं नाव जरी सर्च केलं तर तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचता येईल. आज इंटरनेटचा जमाना आहे, इझिली तुम्ही पोहोचू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही देत आहे, तिथून पण ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या पद्धतीनं जोडता येणं शक्य आहे. चालेल. मी पूर्ण डिटेल्स जे आहे तुमचे जे लिंक्स आहेत ते पण मेन्शन करेन, म्हणजे कोणाला जर जॉईन व्हायचं असेल वर्कशॉपमध्ये ते नक्की जॉईन करतील. मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे की म्हणजे बरेचदा काही लोकांना वाटेल की हा ॲडव्हर्टिजमेंटसाठी केलेला पॉडकास्ट आहे का, तर मी म्हणेन नाही. त्याचं कारण काय आहे की ही चळवळ आहे. आज आपली संस्कृती कुठेतरी हरवताना जाणवायला लागलेली आहे, पिढी बदलताना आपल्याला जाणवायला लागल्याची. आणि हे जर कुठं रोखायचं असेल तर आज जिथे खरंच फाउंडेशन म्हणजे एक बाळ जन्म घेत आहे तिथे हे बदल करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी घडवलं तर एका आईनं घडवलं. विचार करा, टेक्नॉलॉजी नसताना, तंत्रज्ञान नसताना, त्यासारखी परिस्थिती नसताना 396 वर्षांपूर्वी ही आई जर का निर्णय आणि निश्चय करून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला घडवू शकत असेल, तर मला वाटतं तीच प्रोसेस फॉलो करून किंबहुना तशाच प्रकारची प्रोसेस फॉलो करून आजच्या प्रत्येक आईलासुद्धा असंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व घडवता येणं शक्य आहे. आणि हे घराघरापर्यंत पोचलं पाहिजे. आज वेगवेगळ्या मी ॲडव्हर्टिजमेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे, पॉडकास्टच्या माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्देश एवढाच आहे की आज आई कणखर आणि खंबीर बनली पाहिजे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईनला या, तुमच्या खिशातून कोणी पैसे काढून नाही घेणार आहे की तुम्ही या आणि तुम्ही पैसे द्याच म्हणून. सो माझा एवढा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्ही ही कार्यशाळा केलीच पाहिजे. कारण तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय किंवा आज प्रेग्नंट आहात तर हा व्हिडिओ म्हणजे आपलं कार्यशाळा ऑफलाईन असो ऑनलाईन असो तुम्ही अनुभवलीच पाहिजे. आणि हे अनुभवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचे 3 तास 4 तास जे काय आहेत हे खऱ्या अर्थानं तुमच्या बाळाचं आणि भारताचं भवितव्य बदलण्यासाठी आहेत. त्यामुळे जरूर म्हणजे ही कार्यशाळा करा. आणि तीच मला अपील या पॉडकास्टमधून करायची आहे की एकदा कार्यशाळा अटेंड करण्यात काहीही हर्ज नाही आहे. तुम्ही कार्यशाळा फक्त जाणून घ्या. या 9 महिन्यांचं जे मोल आहे, तुमच्या माध्यमातून काय वंडर क्रिएट होऊ शकतं त्याची जाणीव एकदा जर झाली तर मला वाटतं की आई कधीच हरू शकत नाही. आई कम्प्लिटली 9 महिन्यांसाठी स्वतःला आणि त्या बाळाला वेळ देईल आणि येणारा भारत बदलेल, हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि त्यामुळे मी एक जरूर सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, कदाचित तुमच्या घरात कोणी प्रेग्नंट नसेल पण तुमच्या ओळखीमध्ये कोणी प्रेग्नंट असेल, नवीन कपल असेल, प्रेग्नन्सी प्लॅन करत आहे किंवा कोणी इन्फर्टिलिटीचं इश्यूज फेस करत आहे, मग बहीण असेल, वहिनी असेल, कोणीतरी मैत्रीण असेल, कदाचित कोणाची मुलगी असेल, कोणाची सून असेल, तर प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावा. आणि तुमच्या काही शंका असतील तर जरूर कमेंट करा. डेफिनेटली तिथे तुम्हाला उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून दादा. आणि मेन म्हणजे हे गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आजकालच्या बिझी लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी मिस आउट होतात आणि नंतर ते रिअलाईज होतात, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. बरोबर. म्हणून आज जे पण लोक पॉडकास्ट हा पाहत आहेत ते नक्की तुम्ही दादांना रीच आउट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल मेन्शन केली आहे. हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.